सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शांतिनिकेतन प्राथमिक शाळा सातारा परिसर औरंगाबाद येथील सहशिक्षक मी एम ए महाजन. सब्जेक्ट मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 5 लेक्चर नंबर 9. टॉपिक नेम फ्रॅक्शन्स. तर हा पाठ आज आपण शिकणार आहोत. फ्रॅक्शन्स. कॉम्पेअरिंग लाईक फ्रॅक्शन्स. लाईक फ्रॅक्शनची तुलना. एक्झाम्पल, अ स्ट्रिप वॉज डिवायडेड इंटू 5 इक्वल पार्ट्स. इट मीन्स दॅट each part is 1/5. The colored part is 3/5 equal to 1/5 plus 1/5 plus 1/5. The white part is 2/5 equal to 1/5 plus 1/5. The colored part is bigger than the white part. This tells us that 3/5 is greater than 2/5. This is written as 3/5 is greater than 2/5. म्हणजे या आकृतीमध्ये एका स्ट्रिपचे एका पट्टीचे 5 भाग केलेले आहे. 5 पैकी 3 भाग रंगवलेले आहेत. म्हणून आपण त्याला 3/5 असं रंगवलेल्या भागांना आपण रंगवलेल्या भागांना इथे आपण 3/5 असं लिहिलेलं आहे. 3/5 म्हणजे याचा अर्थ 1/5 प्लस 1/5 प्लस 1/5. आणि इथं जे न रंगवलेला भाग जो आहे हा 2 स्ट्रिप आहे आणि न रंगवलेला भाग म्हणजे 2/5 इथे लिहिलेला आहे. 2/5 म्हणजे 2/5 याचा अर्थ 1/5 प्लस 1/5 असा होतो. मग याचा अर्थ असा झाला की जो कलर पार्ट आहे 3/5 हा 2/5 या अनकलर्ड पार्टपेक्षा मोठा आहे. म्हणजे 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5 म्हणून त्याला 3/5 इज ग्रेटर दॅन 2/5 या प्रकारे लिहितात. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल सेकंड, दिस स्ट्रिप इज डिवायडेड इंटू 8 इक्वल पार्ट्स. 3 ऑफ द पार्ट्स हॅव 1 कलर अँड 4 हॅव अनदर कलर. आता बघा, एक स्ट्रिप आहे ती 8 भागांमध्ये डिवाईड केलेली आहे. तिचं 8 भागामध्ये ते डिवाईड केलेली आहे. त्यापैकी 3 भाग हे एका कलरचे आहेत, तर 4 भाग हे दुसरा रंगाने रंगवलेले आहेत. म्हणजे हे पहिल्या रंगाचे जे कलर पार्ट आहे ह्याला आपण फ्रॅक्शनमध्ये 3/8 असं लिहू शकतो. तर दुसरा जो पार्ट आहे याला 4/8 लिहू शकतो. मग दोन्हीपैकी कोणाचे जास्त मोठं फ्रॅक्शन कोणता मोठा आहे तर 3/8 इज लेस दॅन 4/8. म्हणजे ज्याचा न्यूमरेटर मोठा तो अपूर्णांक मोठा. म्हणजे याच्यामध्ये डिनॉमिनेटर सारखा आहे हे लक्षात घ्या. इन द फ्रॅक्शन्स विथ द ग्रेटर न्यूमरेटर इज द ग्रेटर फ्रॅक्शन. आता कम्पेअरिंग फ्रॅक्शन्स विथ इक्वल न्यूमरेटर्स. जर न्यूमरेटर सारखा असेल तर आपण कसं कम्पेअर करायचं, म्हणजे त्याची तुलना कशी करायची, फ्रॅक्शनची दिलेल्या अपूर्णांकाची तुलना कशी करायची. You have learned that the value of fraction with numerator 1 decreases as the denominator increases. Even if the numerator is not 1, the same rule applies so long as all the fractions have a common numerator. For example, look at the figure below. All the strips in the figures are alike. 2 of the 3 equal parts of the strip. आता इथं ह्या 2 कलर केलेला पार्ट आहे आणि हा तिसरा पार्ट आहे. म्हणजे एका स्ट्रिपचे 3 पार्ट केले म्हणून खाली 3 लिहिलेले आहे इथे डिनॉमिनेटरमध्ये, आणि 2 कलर आहे म्हणून वरती 2 लिहिलेले आहे. आता 2 ऑफ द 4 इक्वल पार्ट ऑफ द स्ट्रिप. आता 1 2 3 4 स्ट्रिपचे पार्ट 4 केलेले, भाग 4 केलेले म्हणून खाली 4 लिहिले, आणि वरती 2 कलर भाग आहे वरती 2 लिहिले. आता 2 ऑफ द 5 इक्वल पार्ट्स ऑफ द स्ट्रिप. आता एका स्ट्रिपचे 5 इक्वल पार्ट केले म्हणून खाली 5 लिहिले, वरती 2 कलर पार्ट आहे वरती 2 लिहिले. द फिगर शोज दॅट 2/3 इज ग्रेटर दॅन 2/4 अँड इट इज ग्रेटर दॅन 2/5. म्हणजे याच्यावरतून आपल्याला असं समजतं की ज्याचा न्यूमरेटर मोठा तो ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो फ्रॅक्शन, तो अपूर्णांक सगळ्यात लहान असतो. आता इथं बघा 5 हे मोठे आहे डिनॉमिनेटरमधले म्हणून हे सगळ्यात लहान आहे. त्याच्यानंतर 4 थोडे मोठे आहे आणि त्याच्यापेक्षा 3 हा एवढा मोठा. म्हणजे ज्याचा
डिनॉमिनेटर हा सगळ्यात छोटा, तो अपूर्णांक मोठा, पण याच्यामध्ये न्यूमरेटर हे मात्र इक्वल असले पाहिजे, सारखेच असले पाहिजे. ऑफ टू फ्रॅक्शन्स विच इक्वल न्यूमरेटर, द फ्रॅक्शन्स विथ द ग्रेटर डिनॉमिनेटर इज द स्मॉलर फ्रॅक्शन. आता कम्पेअरिंग अनलाईक फ्रॅक्शन. आता अनलाईक फ्रॅक्शन जर असेल, ज्याचा डिनॉमिनेटर वेगवेगळा असेल, तर त्यावेळेला आपण काय करायचं? टीचर सेज, suppose we have to compare the unlike fraction 3/5 and 4/7. Let us take an example to see how this is done. These two boys are standing on two blocks. How do we decide who is taller? आता दोन मुलं एका दोन ब्लॉकवर उभे आहेत. मग याच्याहून कोण मोठा आहे, कोण उंच आहे, हे आपण कसं ठरवणार? सोनू म्हणते, बट द हाईट ऑफ द ब्लॉक इज नॉट द सेम. इफ बोथ ब्लॉक्स आर ऑफ द सेम हाईट, इट इज इझी टू टेल अस हू इज टॉलर. ह्याच्या खाली ह्या दोन्ही मुलांच्या खाली जे खाली ब्लॉक्स ठेवलेले आहेत, ते मात्र सारख्या उंचीचे नाहीत. त्यामुळे आपण जर ब्लॉक सारख्या उंचीचे नसते, तर मात्र आपण सारख्या उंचीचे असते तर आपण ठरवू शकलो असतो की कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता नाही. नंदू म्हणतो, नाऊ दॅट दे आर ऑन ब्लॉक्स ऑफ इक्वल हाईट, वी सी दॅट द बॉईज ऑन द हाईट इज टॉलर. आता इथं खाली दुसऱ्या चित्रामध्ये दोन्ही ब्लॉक्सची हाईट सारखी ठेवलेली आहे आणि कोणता मुलगा उंच आहे आणि कोणता नाही हे आपण याहून सांगू शकतो. टीचर सेज, द हाईट ऑफ द बॉईज कॅन बी कम्पेअर्ड वेन दे स्टँड ॲट द सेम हाईट. आपण मुलांची उंची तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस ते एका सारख्या उंचीवर उभे असेल. सिमिलरली, इफ फ्रॅक्शन्स हॅव द सेम डिनॉमिनेटर, देअर न्यूमरेटर डिसाइड विच फ्रॅक्शन इज बिगर. जेव्हा मग अपूर्णांकामध्ये फ्रॅक्शन्समध्ये डिनॉमिनेटर सारखे असतात, तेव्हाच आपण कोणता फ्रॅक्शन हा मोठा आहे आणि कोणता लहान आहे हे आपण ठरवू शकतो. नंदू म्हणतो, गॉट इट, लेट्स obtain the some denominators for both fractions, same denominators for the both fractions. तर मग आपल्याला अनलाईक फ्रॅक्शनमध्ये जर कधी कंपेअरिंग करायची असेल, अनलाईक फ्रॅक्शनमध्ये जर तुलना करायची असेल फ्रॅक्शनची अपूर्णांकाची, तर आपल्याला त्याचे डिनॉमिनेटर पहिले सारखे करून घ्यावे लागतील आणि मगच आपण त्याची तुलना करू शकतो. आता बघा, सोनू सेट 5 into 7 can be divided by both 5 and 7. So 35 can be common denominator. 3/5 equal to 3 into 7 upon 5 into 7 equal to 21/35. 4/7 equal to 4 into 5 upon 7 into 5 equal to 20/35. 20/35 is greater than 20/35. 21/35 is greater than 20/35. Therefore 3/5 is greater than 4/7. म्हणजे आपण इथं पहिले 3/5 आणि याचा 4/7 म्हणजे याचा 5 डिनॉमिनेटर होता, याचा 7 होता. तर दोघांचे डिनॉमिनेटर वेगवेगळे असल्यामुळे त्यांचे डिनॉमिनेटर पहिले आपण 35 इथं करून घेतले सारखे आणि नंतर मग त्यांच्यामध्ये आपण ठरवलं की कोणता फ्रॅक्शन मोठा आहे आणि कोणता लहान आहे. म्हणजे जर डिनॉमिनेटर सारखे असतील तर जो न्यूमरेटर मोठा तो फ्रॅक्शन मोठा. टू कम्पेअर अनलाईक फ्रॅक्शन्स वी कन्वर्ट देम इंटू देअर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सो दॅट देअर डिनॉमिनेटर आर द सेम. आता बघा, प्रॉब्लेम सेट 19 हा सोडवायचा आहे आपल्याला. त्याच्यामध्ये दिले, राईट द प्रॉपर सिम्बॉल फ्रॉम लेस दॅन, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इन द बॉक्स. म्हणजे आपल्याला योग्य ते चिन्ह या बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता 3/7 आणि 3/7 दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखेच आहेत आणि न्यूमरेटर पण सारखे, म्हणजे यांच्यामध्ये इक्वलचं चिन्ह येणार, म्हणजे इथं इक्वल टू साईन आलं. सेकंड एक्झाम्पल बघा, 3/8 आणि इथं आहे 2/8. आता दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे, मग ज्याचा न्यूमरेटर मोठा तो मोठा, म्हणून इथं 3 मोठे, म्हणून 3 मोठे, म्हणून इथं हा 3/8 फ्रॅक्शन मोठा आहे. आता थर्ड एक्झाम्पल बघा, 2/11 आणि 10/11. बोथ द फ्रॅक्शन्स हॅव द सेम डिनॉमिनेटर. 2 इज लेस दॅन 10. तर 2/11 इज लेस दॅन 10/11.
आता दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे होते. आता इथं पण दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे आहेत. मग 5/15 आणि 10/15. तर याच्यामध्ये आपण 5/15ला 5 × 2 आणि 15 × 2 = 10/30. 10/30 10/30 दोन्हीचे पण डिनॉमिनेटर सारखे आले म्हणून इथे इक्वल टू साईन आलं. आता बघा 5/8 आणि इथं 5/9. बोथ द फ्रॅक्शन्स हॅव द सेम न्युमरेटर्स. देन 8 इज लेस दॅन 9 म्हणजे 5/8 इज ग्रेटर दॅन 5/9. 6 नंबरचा आहे 4/7 आणि 4/11. बोथ द फ्रॅक्शन्स हॅव द सेम न्युमरेटर. 7 इज लेस दॅन 11. Therefore 4/7 is greater than 4/11. आता इथं बघा 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 10/11 आणि इथं आहे 10/13. आता दोन्हीचे डिनॉमिनेटर वेगळे आहेत. दोन्हीचे डिनॉमिनेटर वेगळे असल्यामुळे पण इथं न्युमरेटर सारखा आहे. आता डिनॉमिनेटर जरी वेगळे असले तरी न्युमरेटर सारखा आहे. म्हणून न्युमरेटर सारखा असल्यामुळे ज्याचा डिनॉमिनेटर लहान तो मोठा, तर म्हणून 10/11 इज ग्रेटर दॅन 10/13. आता 8 नंबरचं गणित बघा 1/5 आणि 1/9. बोथ द फ्रॅक्शन्स हॅव द सेम न्युमरेटर. दोघींचे न्युमरेटर सारखे म्हणून ज्याचा डिनॉमिनेटर छोटा तो मोठा, म्हणून 1/5 इज ग्रेटर दॅन 1/9. आता 9वं गणित आहे 5/6 आणि इथं 1/8. आता इथं दोन्हीचे डिनॉमिनेटर पण वेगळे आहेत आणि न्युमरेटर पण वेगळे आहे. म्हणून आता आपण डिनॉमिनेटर सारखे करून घेऊया. 5/6 = 5 × 4 = 20 and 6 × 4 = 20. 1/8 = 1 × 3 = 3 and 10 × 3 = 24. 20/24 and 3/24 are the fractions with the same denominator 5/6 and 1/8 respectively. 20/24 is greater than 3/24. That is 5/6 is greater than 1/8. तर अशा प्रकारे हा फ्रॅक्शन इथं सोडवलेला आहे. आता पुढच्या आता 10वं एक्झाम्पल आहे बघा 10 नंबरचं 5/12 आणि 6/1/6. आता यांच्यामध्ये याचा डिनॉमिनेटर सारखा केला 1/6चा 1 × 2 = 2 and 6 × 2 = 12. 5/12 इज ग्रेटर दॅन 2/12. तर 11 नंबरचं एक्झाम्पल आहे 7/8 आणि इथं आहे 14/16. 7 × 2 = 14 and 8 × 2 = 16. 7/8 is equal to 14 divided by 16. 4/9 and इथे 4/9. In both the fractions the numerator and denominators are the same. 4/9 is equal to 4/9. 5/8 10 आणि इथे 1/9. 1/9 = 1 × 2 = upon 2 for 9 × 2 = 18. 5/18 is greater than 2/18. That is 5/18 is greater than 1/9. तर अशा प्रकारे इथं फ्रॅक्शन्समधील कोणता फ्रॅक्शन्स मोठा आहे आणि कोणता लहान आहे, कोणता इक्वल आहे हे आपण इथं फाइंड केलेलं आहे. आता बघा इथं 14 नंबरचं एक्झाम्पल आहे 2/3 आणि 4/7. याच्यामध्ये सुद्धा यांनी फ्रॅक्शन डिनॉमिनेटर सारखा करून घेतलेला आहे. आणि इथं 14/21 इज ग्रेटर दॅन 12/21 इथं आन्सर आलेलं आहे. आता 15 नंबरचं एक्झाम्पल 3/7 आणि इथं 5/9. तर 3/7 याचं सुद्धा डिनॉमिनेटर सारखा करून घेतलेला आहे. 3 × 9 = 27 and 7 × 9 = 63 आणि 5 × 7 = 35 and 5 × 7 = 63. तर याच्यामध्ये 27/63 इज ग्रेटर दॅन 35/63. आता 16वं एक्झाम्पल आहे 4/11 आणि इथं आहे 1/5. तर 4/11 = 4 × 5 = 20 and 11 × 5 = 55. 1/5 = 1 × 11 = 11 and 5 × 11 = 55. तर अशा प्रकारे 20/55 इज ग्रेटर दॅन 11/55. तर मग 4/11 इज ग्रेटर दॅन 1/5. तर अशा प्रकारे फ्रॅक्शन्सचा लहान मोठेपणा आपण इथे फाइंड केलेला आहे, शोधलेला आहे. आता बघा ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन. आता इथं जे लाईक फ्रॅक्शन आहे त्यांची बेरीज कशी करायची बघूया. आता बघा 3/7 + 2/7 दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे म्हणून यांना लाईक फ्रॅक्शन म्हणायचं. ज्याचे डिनॉमिनेटर सारखे आहेत त्या दोन फ्रॅक्शनला आपण लाईक फ्रॅक्शन म्हणतो. यांची ॲडिशन करायची. जेव्हा हा डिनॉमिनेटर सारखा आहे त्यावेळेस आपण न्युमरेटरची बेरीज करत असतो, ॲडिशन करत असतो. लेट अस डिवाइड अ स्ट्रिप इंटू 7 इक्वल पार्ट्स. वी शॅल कलर 3 parts with one color and 2 parts with another. The part with one color is 3/7 and that with the other color is 2/7. The total color part is shown by the fraction of 5/7. It means that 3/7 + 2/7 = 3 + 2/7 = 5/7.
आता हे म्हणजे इथं 3/7 आणि 2/7 यांची जर ॲडिशन करायची असेल तर यांची न्युमरेटरची आपण एकत्र काय केली, ॲडिशन केली आणि 5/7 त्याचा आन्सर आलेला आहे. आता सेकंड एक्झाम्पल दिलं, ॲड 3/8 + 2/8 + 1/8. आता इथं तिन्हीचे डिनॉमिनेटर सारखे म्हणून यांची न्युमरेटरची बेरीज करायची, म्हणून 3 + 2 + 1 = 6 म्हणजे 6/8 ही इथं ॲडिशन आली. वेन ॲड इन लाईक फ्रॅक्शन्स वी ॲड द न्युमरेटर्स ऑफ the two fractions and write the denominators as it is. आता एक्झाम्पल थर्ड बघा, ॲड 2/6 + 4/6. 2/6 + 4/6 = 2 + 4 / 6 = 6/6. However, we know that 6/6 means that all 6 of the 6 equal parts are taken. There, that is, one whole figure is taken. Therefore, 6/6 = 1. Note that if the numerator and denominator of fractions are equal, the fraction is equal to 1. जर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर दोन्ही जर सारखे असेल त्याचं फ्रॅक्शन 1 येतं. दॅट इज वाय 7/7 = 1, 10/10 = 1, 2/5 + 3/5 = 5/5 = 1. Remember that if we do not divide the figure into parts but keep it whole, it can also be written as 1. This tells us that 1 = 1/1 or equal to 2/2 equal to 3/2 and so on. You also know that if the numerator and denominator of the fractions have common divisor, then the fractions obtained by dividing them by that divisor is equivalent to that given fraction. 5/5 = 5 + 5/5 + 5 = 1/1 = 1. आता बघा इथं प्रॉब्लेम सेट 20 दिलेला आहे, याच्यामध्ये ॲडिशन करायची 1/5 + 3/5. दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखा म्हणून न्युमरेटरची इथं बेरीज केली, 1 + 3 = 4/5 त्याचा आन्सर आलेला. 5चे 5 खाली लिहिले. फक्त इथं डिनॉमिनेटरची बेरीज करायची नाही, फक्त एकच 2 डिनॉमिनेटरपैकी एक डिनॉमिनेटर घ्यायचा. आता सेकंड एक्झाम्पल बघा, 2/7 + 4/7. आता 2 + 4 = 6/7. आणि थर्ड बघा 7/12 + 2/12. तर 7 + 2 = 9/12. आणि 4 नंबरचे 2/9 + 7/9. तर 2 + 7 = 9/9. तर म्हणजे इथं 9/9 म्हणजे 1. आता 5 एक्झाम्पल 3/15 + 4/15. 3 + 4 = 7/15. आणि 6 नंबरचं आहे 2/7 + 1/7 + 4 3/7. म्हणजे 2 + 1 + 3 = 6/7. तर अशा प्रकारे आपण याची ॲडिशन करेल. म्हणजे डिनॉमिनेटर जर सारखा असेल तर आपण न्युमरेटरची सरळ बेरीज करायची आहे, ॲडिशन करायची आहे. आता बघा 6वा एक्झाम्पल आहे 2/7 + 1/7 + 3/7. याच्यासुद्धा न्युमरेटरची बेरीज करायची आहे, तर 6/7 त्याचा आन्सर येतं. इथं 2/10 4/10 + 3/10 आहे, तर याच्या न्युमरेटरची बेरीज किती येणार, 9/10. आणि 8वा आहे बघा 4/9 + 1/9. तर 4 + 1 = 5/9. 5/8 + 3/8 = त्याचा आन्सर येणार 8/8 म्हणजे = 1. मदर गिव, आता हे सेकंड एक्झाम्पल बघा, मदर गिव 3/8 of 1 गुवा टू मीना अँड 2/8 of गुवा टू गीता. व्हॉट पार्ट ऑफ गुवा डीड शी लिव्ह देम ऑल टुगेदर. तर आईने मीनाला 3/8 आणि गीताला 2/8 गुवा दिले, तर त्यांची एकूण बेरीज किती झाली. तर 3/8 याचं हे दोन्हीचे डिनॉमिनेटर सारखे म्हणून 3 + 2 5/8 याचा आन्सर येतो. द गर्ल स्टँडर्ड 5 क्लीन 3/4 ऑफ फील्ड while the boys clean 1/4 part. What part of the field was cleaned altogether. 3/4 + 1/4 = 3 + 1 = 4/4 = 1. तर म्हणजे 1 हे त्याचा आन्सर आलेला आहे. Subtraction of like fraction. A figure is divided into 5 equal parts and 4 of them are colored. That is, 4/5 part of the figure is colored. Now we remove the color from one of the colored parts. That is, we subtract 1/5 from 4/5. The remaining colored part is 3/5. Therefore, 4/5 minus 1/5 equal to 4 minus 1/5 equal to 3/5. म्हणजे जर डिनॉमिनेटर सारखा असेल तर न्युमरेटरची आपण डायरेक्ट
सबट्रॅक्शन करू शकतो, वजाबाकी करू शकतो आणि ते आन्सर काढू शकतो. When subtraction of fractions from another like fractions, we write the difference between the numerator in the numerator and common denominator in the denominator. So example 1, subtract 7 upon 13 minus 5 upon 13. These two fractions have common denominator, so we shall subtract the second numerator from the first and write the denominator as it is. 7 upon 13 minus 5 upon 13 equal to 7 minus 5 upon 13 equal to 2 upon 13. Example second, if Raju got 2 upon 5 upon 12 part of sugar cane and Sanju got 3 upon 12 part, how much was the extra part of the Raju got? To find out the difference, we subtract 5 upon 12 minus 3 upon 12 equal to 5 minus 3 upon 12 equal to 2 upon 12. Thus Raju got 2 upon 12 extra. आता बघा प्रॉब्लेम सेट 21 आहे. याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची, वजाबाकी करायची आहे फ्रॅक्शनची. तर तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की जर डिनॉमिनेटर सारखा असेल तर न्युमरेटरची डायरेक्टली आपण सबट्रॅक्शन करू शकतो, त्यामुळे कुठली प्रॉब्लेम येत नाही, डायरेक्ट आन्सर मिळतं. 5 अपॉन 7 मायनस 1 अपॉन 7 इक्वल टू 5 मायनस 1 अपॉन 2 आहे इक्वल टू 4 अपॉन 7. तर सेकंड एक्झाम्पल बघा, 5 अपॉन 8 मायनस 3 अपॉन 8 इक्वल टू 5 मायनस 3 अपॉन 8 इक्वल टू 2 अपॉन 8. आणि थर्ड एक्झाम्पल बघा, 7 अपॉन 9 मायनस 2 अपॉन 9. म्हणजे इथे डिनॉमिनेटर सारखेच आहेत. ह्या एक्झाम्पलमध्ये 9 9 दोन्ही डिनॉमिनेटर सारखे, म्हणून डायरेक्ट न्युमरेटरची वजाबाकी करायची, सबट्रॅक्शन करायची. 7 मायनस 2 अपॉन 9 इक्वल टू 5 अपॉन 9 आणि 8 अपॉन 11 मायनस 5 अपॉन 11. तर 8 मायनस 5 अपॉन 11 म्हणजे 3 अपॉन 11. आता पाचवं एक्झाम्पल बघा, 9 अपॉन 13 मायनस 4 अपॉन 13 इक्वल 9 मायनस 4 अपॉन 13. तर याचा येतं 5 अपॉन 13. आता 7 अपॉन 10 मायनस 3 अपॉन 10 यांचे जर सबट्रॅक्शन केले, 7 मायनस 3 अपॉन 10 इक्वल टू 4 अपॉन 10. 9 अपॉन 12 मायनस 12 2 अपॉन 12. 9 मायनस 2 अपॉन 12 इक्वल टू 7 अपॉन 12. 10 अपॉन 15 मायनस 3 अपॉन 15 इक्वल टू 10 मायनस 3 अपॉन 15 इक्वल टू 7 अपॉन 15. आता बघा, 7 upon 10 part of wall is to be painted. Ramu painted 4 upon 10 part of it. How much more parts needs to be painted? Solution. याचा आन्सर बघा, 7 upon 10 part of wall is painted. 4 upon 10 part of wall is painted by Ramu. 7 upon 10 minus 4 upon 10 equal to 7 minus 4 upon 10 equal to 3 upon 10. 3 upon 10 part of the wall needs to be painted. म्हणजे एवढा पार्ट्स त्याचा पेंट करायला आवश्यक आहे. तर आपला हा चॅप्टर इथे एक पार्ट संपलेला आहे. आता याचा नेक्स्ट पार्ट आपण लेक्चर नंबर 10मध्ये बघणार आहोत. पुढील टॉपिक वन फ्रॅक्शनचा पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये लेक्चर नंबर 10मध्ये शिकणार आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला तुम्ही लाईक करा. आमचं SPSPM औरंगाबाद चॅनल हे शेअर सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू. Have a good day. Have a nice day.